पावसाळ्याची चाहूल लागताच श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेल्या कोळीवाड्यांमध्ये एक वेगळीच लगबग दिसून येते. जीवना कोळीवाडा, दांडा, मुळगाव, आदगाव, दिघी, भरटखोल आदी गावातील कोळी बांधवांनी सुकट आणि इतर सुकवलेली मासळी साठवण्याची तयारी जोरात सुरू केली आहे. मासेमारी हंगाम संपण्याच्या मार्गावर असून जून महिन्यापासून मासेमारी बंदी लागू होणार असल्याने या काळात जवला, कोळंबीचे सोडे, छोटी बगी, अंबाड, मांदेली यासारख्या छोट्या माशांची खरेदी आणि सुकवण्याचे काम सुरू आहे. कोळी वस्त्यातील घरांच्या आजूबाजूला किनाऱ्यावरील मोकळ्या जागांवर दोऱ्यांवर आणि जाळ्यांवर मासे वाळवले जात आहेत. ही परंपरा फक्त उदरनिर्वाहाचे साधन नसून शतकानुशतके चालत आलेल्या सांस्कृतिक वारशाचे भाग आहे. या कामात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत त्या कोळी समाजातील महिलांची. त्या मासे स्वच्छ करणे, वाळवणे, पुन्हा बगी वाजवणे म्हणजे खवले, काटे वेगळे करणे आणि नंतर साठवून ठेवणे अशा कामात अहोरात्र गुंतलेल्या आहेत. उन्हाच्या झळा असूनही त्यांचा उत्साह कमी होत नाही. ही मेहनत पावसाळ्याच्या काळात कुटुंबाच्या अन्न सुरक्षेसाठी आणि उत्पन्नाच्या पर्यायासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पुन्हा बगी वाजवण्याची प्रक्रिया सध्या शिगेला पोहोचली आहे. हा एक कौशल्यपूर्ण आणि वेळखाऊ टप्पा असून महिलांच्या अनुभवावर आधारित असतो. सुकट, वाळवलेली बागडी, वडे, सुकट चटणी यासारख्या पदार्थांची मागणी पावसाळ्यात वाढते. त्यामुळे ही मासळी केवळ घरापुरती मर्यादित राहत नाही, तर स्थानिक बाजारातही विक्रीसाठी येते. ही परंपरा केवळ मासळी साठवण्यापुरती मर्यादित नाही, तर महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचा आणि कौटुंबिक आधाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यांच्या या श्रमाला आणि परंपरेला मानाचा मुजरा देणे आवश्यक आहे.